देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी। देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरात मी सुरभी हांडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, परमेश्वराशी अत्यंत निश्चयाने स्वतःला जोडून ठेवणे, त्याचे नामस्मरण सतत करत राहणे, त्याच्या भक्तीत बुडून जाणे, जेणेकरून त्याच्याशिवाय आपल्या मनात दुसरा कुठलाही विचार येऊ नये, आणि यानेच अमृतासारखा तो आपल्याला अनुभव देतो। तर आता या कीर्तनात आपण ऐकूयात हेच असेच अमृताचे बोल। चला तर मग। राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरे जय राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे, जय राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे, जय राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे, जय राम जय जय राम। रूप पाहता रोज, रूप पाहता रोज, रूप पाहता भक्ताची आवडी, निज भक्ताची आवडी।
सांभाळत्या घडी घडी सांभाळीच्या घडोघडी सांभाळीच्या घडोघडी सांभाळीच्या घडीघडी सांभाळीच्या घडोघडी राखोनिया तहान राखोलिया राखोनिया भूक तहान राखोलिया करी त्याचा बहुमान करी त्याचा बहुमान करितांचा बहुमान करितांचा बहुमान करितांचा बहुमान करितांचा बहुमान वस्त्रभूषण पुरवी वस्त्रे भूषण वस्त्रभूषण वस्त्रे भूषण चिंता त्याची वाहे जीवे चिंता त्याची वाहे जीवे त्याची वाहे त्याची वाहे त्याची वाहे निरामने त्याची भूमी या म्हणे त्याची निरामने त्याची भूमी या म्हणे त्याची नेदी पडो कवन्या गुणे नेदी पडो कवन्या गुणे हे पडो कवन्या गुणे हे पडो कवन्या गुणे हे पडो कवन्या गुणे राखोनिया भूक तहान राखोनिया भुकत हा राखोनिया भूक तहान राखोनिया भुकत हा करी त्याचा बहुमान करी त्याचा बहुमान करितांचा बहुमान करितांचा बहुमान करितांचा बहुमान करितांचा बहुमान कुमारी हो पार हा कुमार कुमारी हो पार कुमारी कुमार कुमारी हा कुमार कुमारी हा माई खबर कुमारी हो पार माई खबर कुमारी हो पार खबर कुमारी हो पार हा खबर 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 निज भक्ताची आवड निज भक्ताची आवड घडी सांभाळीच्या घडी घडी सांभाळीच्या घडी घडी सांभाळीच्या घडी घडी सांभाळीच्या घडी घडी राखोनिया भुकत हान राखोनिया भुकत हान चला हा हा चला वा 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 हा हा हॅलो विठ्ठला हा 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 विठ्ठला विठ्ठला सुंदरी कवरधार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की भैरवनाथ महाराज की सब संतन की जय सद्गुरु महाराज की जय हला 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 निज भक्ताची आवडी सांभाळित्या घडी घडी राखोन या भुकतहान
करी त्याचा बहुमान वस्त्रभूषणे पुरवी चिंता त्याची वाहिजवी राखून या भुकतहान करी त्याचा बहुमान निरामने त्याचे जिने नेदी पडो कवन्या गुणे राखून या भुकतहान करी त्याचा बहुमान विठ्ठल विठ्ठल भायुग पिटे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कुंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग करू मन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरी चरण संतातिया दुसरी चरण संतातिया कथेला विस्तारू रथकुपदारे कथेला विस्तारू रथकुपदारे रथकुपदारे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरबिंदु समाकार्य परब्रह्म स्वरूपिणी वासरास्वीट निलये सरस्वती स्तुभ्यं नमामि श्री गुरुचरण सरोज रजं निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुबर बिमल सजू जोदायुक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोही हरवू कलेश विकार माझी वाणी तुझे वर्णे गुण माझी वाणी तुझे वर्णे गुण ऐसे दे प्रेम काही कळा ऐसे दे प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णे गुण माझी वाणी तुझे वर्णे गुण निज भक्ताची आवडी सांभाळी त्या घडी घडी राखून या भुकतान करी त्याचा बहुमान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी प्राप्ती वेळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट महाराष्ट्र भूषण देहू निवासी वैराग्याची मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचा सर्वोच्च मानबिंदू पाचवा वेद निर्माते जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या स्वतःच्या संसाराची पूर्ण आहुती देणारे जगमान्य संत देवमान्य संत संत मान्य संत जगद्गुरु तुकोबाराय यांचे कृपापात्र शिष्य असणारे सद्गुरुनिष्ठ निओबाराय यांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल प्रस्तुत घेतलेल्या अभंगामध्ये सद्गुरुनिष्ठ निओबाराय हे देवाची आवड प्रतिपादन करतायत. देवाची आवड काय आहे महाराज? निज भक्ताची आवड. देवाला काय आवडतं? तर देवाला आपले भक्तच आवडतात. मग भक्त आवडल्याच्या नंतर देव काय करतो? तर सांभाळी त्या घडी घडी आपल्या भक्ताला तो क्षणाक्षणाला सांभाळत असतो. राखून या भुकतहान करी त्याचा बहुमान. आपल्या भक्ताची भुकतान हरवतो आणि त्याचा बहुमान करतो महाराज. बहुमान करतो. मग एवढंच करतो का? अजून काय करतो तो भगवान परमात्मा? वस्त्रभूषणे पुरवी
चिंता त्याची वाहे जीवी. तो भगवान परमात्मा काय करतो तर आपल्या भक्ताला वस्त्र पुरवतो आणि जी भक्ताला चिंता आहे ना ती चिंता दूर करून टाकतो. मग निळोबराय म्हणतात जर त्या भगवान परमात्म्याने एखाद्या भक्ताची इतकी काळजी घेतली तर त्या भक्ताला काय ऊन आहे का हो? तर नाही. निरामने त्याचे उणे नेदी पडो कवन्या गुन्हे. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ झाला. थोडासा परिहार द्यायचा तो असा, फक्त मराठी देवाची द्वारी कीर्तनाची वारी हा चालू असलेला कीर्तनाचा महोत्सव. कीर्तन हे काय असतं आणि कीर्तन हे कुठपर्यंत पोहोचलं पाहिजे हे फक्त मराठीने आपल्याला शिकून दिलं. कीर्तन हे कुठपर्यंत पोहोचलं तर गावकऱ्यांच्या मनामनामध्ये तनातनामध्ये घराघरामध्ये कीर्तन पोहोचवलं ते फक्त मराठीने. एखादा तरुण वर्ग असावा, तरुण दारू पित असावा, व्यसन करत असावा, व्यसन करणारा तरुण सुद्धा महाराज कीर्तन ऐकून त्याचं व्यसन सुटावं याचं श्रेय फक्त आणि फक्त आपल्या फक्त मराठी वाहिनीला. या फक्त मराठी वाहिनीच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. तसेच माझ्याबरोबर आलेले आमचे गायनाचार्य गायन विशारद देवीदास महाराज असतील, आमचे विशाल महाराज असतील, अंगद महाराज असतील, सर्व टाळकरांच्या चरणावरती नतमस्तक होतो. तुमच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल हो. प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग निळोबरायचा आणि निळोबराय काय सांगतात त्या देवाची आवड प्रतिपादन करतात. देवाची आवड प्रतिपादन करतायत. देवाला काय आवडतं तर देवाला भक्त आवडतात, देवाला भक्त आवडतात. या पृथ्वी तलावर या मृत्यू लोकांमध्ये पाहिलं आपण तर प्रत्येक घटक हा आवडीनिवडीने बांधला गेलेला आहे. बघा प्रत्येक घटक घ्या, प्रत्येक घटकाला आवड निवड आहे. आवडीनिवडीच्या बंधनामध्ये प्रमुखपणे 4 प्रकार पडतात. प्रकार पहिला, एकाला एक आवडत नाही. प्रकार दुसरा, एकाला अनेक आवडत नाही. प्रकार तिसरा, अनेकाला एक आवडत नाही. प्रकार चौथा, अनेकाला अनेक आवडत नाही. विठ्ठल हो महाराज. पहिले 2 वर्ग एकामेकाच्या विरोधीत आणि दुसरे 2 वर्ग एकामेकाच्या विरोधीत. कसं सांगतो ऐका, तुम्हाला ऐका. एकाला एक आवडत नाही. एकाला एक आवडतं का? आपल्या घरामध्येच पहा ना, आपल्या मुलाला गोड आवडत असेल तर मुलीला आंबट आवडतं, मुलीला आंबट आवडत असेल तर बायकोला तुरट आवडतं, तुरट बायकोला आवडत असेल तर आपल्याला काहीच आवडत नाही. म्हणजे आपल्या घरात सुद्धा एक आवड आहे का? तर नाही महाराज, घरात सुद्धा एक आवड नाही. आपण जर जेवायला बसल्याच्या नंतर आपल्याला भात येतो, आपण भात घेतो. वरण येतं, आपण वरण घेतो. भाजी येते, भाजी घेतो. पुरी आली तर पुरी सुद्धा घेतो. म्हणजे आपल्याला एकाला एक आवडत नाही, म्हणजे एकाला अनेक आवडतं. हा वर्ग दुसरा, एकाला अनेक आवडत नाही. वर्ग असा पण आहे, विरोधी वर्ग. तुम्हाला आधी सांगितलं एकाला अनेक आवडत नाही. कसं महाराज? आनंदीमध्ये मधुकरी मागत असताना आम्ही सुद्धा मधुकरी मागतो. मधुकरी ही मागितलीच पाहिजे का? तर मधुकरी ही संत श्रेष्ठ ज्ञानोबा यांनी मधुकरी मागितली, त्यामुळे आम्ही सुद्धा मधुकरी मागतो. पण मधुकरी मागत असताना आमच्यापेक्षा जो आधीचा वर्ग होता, आमच्यापेक्षा जो आधीचे महाराज मंडळी होते त्यांचं थोडं वेगळं होतं महाराज. मधुकरी मागून आणली ना बाबा, आणल्याच्या नंतर ती मधुकरी डायरेक्ट आपल्या मठामध्ये नाही न्यायची. मग ती मधुकरी आधी इंद्रायणीमध्ये न्यायची. इंद्रायणीमध्ये ती मधुकरी बुडायची आणि बुडल्याच्या नंतर तो लगदा आहे ना, तो एकत्र झालेला काल आहे, तो सगळ्यांनी बसून खायचा. यालाच म्हणायचं एकाला अनेक आवडत नाही तर एक आवडतं महाराज. विठ्ठल हो. वर्ग तिसरा, अनेकाला एक आवडत नाही. आता अनेकाला एक आवडेल का? तर नाही महाराज. सांगू तुम्हाला. हा आपण जर हॉटेलमध्ये गेलो, हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर एखादा वडापाव घेईल, दुसरा समोसा घेईल, तिसरा भजे घेईल, चौथा पालक भजे घेईल, पाचवा गोसाळ्याचे भजे घेईल, सहावा कांदा भजे घेईल. तर अनेकाला एक आवडू शकत नाही. अनेकाला अनेक आवडतं. हा गावाची जत्रा असती, त्या जत्रेमध्ये सर्वजण बसलेले असतात बैठक, आणि बैठक बसल्यानंतर सगळ्यांनी सांगतात, काही वृद्ध व्यक्ती उठतात आणि वृद्ध व्यक्ती म्हणतात, ऐका आपल्या गावामध्ये 50% जास्त मायकरी जास्त आहेत, त्यामुळे गावामध्ये कीर्तन झालंच पाहिजे. पण महाराज गावामध्ये कीर्तन झालं पाहिजे म्हटलं की काय तरुण वर्ग उठतेत आणि ते थोडे टिंग असतात महाराज. ते म्हणतात आप्पा गावामध्ये कीर्तन झाला पाहिजे खरंय, गावामध्ये 50% जास्त मायकरीत हे बी खरंय, पण आप्पा गावामध्ये ताफा आलाच म्हणजे अनेकाला एक आवडत नाही, म्हणजे अनेकाला अनेक आवडतं. वर्ग चौथा, अनेकाला अनेक आवडत नाही. महाराज तुम्ही आत्ताच सांगितलं हो, विरोधी वर्ग आहे. बघा विरोधी वर्ग आहे. आपण हॉटेलमध्ये गेलो
आपल्याला एखाद्याला चहा आवडत नसेल, एखाद्याला दूध आवडत नसेल, एखाद्याला कॉफी आवडत नसेल, एखाद्याला ब्लॅक टी आवडत नसेल, पण महाराज मला सांगा, पाणी आवडत नाही असं कोण आहे का? पाणी आवडत नाही असं कोण आहे का? म्हणे महाराज मला पाणीच आवडत नाही, मी आजपर्यंत पाणीच घेतलं नाही, असं कुणीच नाही महाराज. ज्ञानोबा राय म्हणतात, आघवया जगा एक सेवे जैसे उदक. उदक म्हणजे पाणी, पाणी आवडत नाही असं कुणीच नाही. विठ्ठल हो, आवडीनिवडीच्या बंधनामध्ये 4 प्रकार पाहिले. ही आवडीनिवडीचा जो बंधनाचा प्रकार आहे, या प्रकाराला एक प्रकारचं वळण आहे. ही आवडीनिवडीची गंगा वाहत असताना ह्या गंगेला एक प्रकारचं वळण आहे. त्या वळणाचं नाव आहे महाराज यस्य प्रीती तस्य प्रीती. यस्य प्रीती तस्य प्रीती. हो महाराज, यस्य प्रीती तस्य प्रीती. महाराज हे तुम्ही संस्कृत मध्ये सांगितलं, आम्हाला मराठीमध्ये सांगा समजेल असं. यस्य प्रीती तस्य प्रीती म्हणजे काय? तर आपली आवड एखाद्या वस्तूवर बसली तर त्या वस्तूची आवड सुद्धा आपल्यावर बसत असते. ह्याला म्हणायचे यस्य प्रीती तस्य प्रीती. आहे का? आपली आवड एखाद्या वस्तूवर बसली, त्या वस्तूत सुद्धा आवड आपल्यावर बसत असते. एखाद्या प्राण्यावर आपली आवड बसली तर त्या प्राण्यात सुद्धा आवड आपल्यावर बसत असते. आपली आवड जर एखाद्या मानवावर बसली तर मानवाची सुद्धा आवड आपल्यावर बसत असते. नोहे नोहे आपली आवड जर त्या भगवान परमात्म्यावर बसली ना, त्या देवाची सुद्धा आवड आपल्यावर बसत असते. त्या देवाची सुद्धा आवड आपल्यावर बसत असते. वर्ग पहिला आपण पाहू, आपली आवड जर वस्तूवर बसली तर वस्तू सुद्धा आवड आपल्यावर बसते. आपण जर एखादी वस्तू आवडीने जोपासली तर ती वस्तू सुद्धा तितक्याच आवडीने आपल्याला मदत करते. आपण सर्वजण शेतकरी वर्ग आहोत बघा. उन्हाळ्यामध्ये नांगरट केल्याच्या नंतर प्रत्येक शेतकरी हा पावसाची वाट बघतो, आणि पावसाची वाट बघतो आणि पेरणी कधी होईल हेच विचार असतो. पण महाराज उन्हाळ्यामध्ये शेतकरी एक काम करतो. काय शेतकरी काय करतो? तर शेतकरी आपली तिफन म्हणा, पाभर म्हणा, ती नीट करून ठेवतो. म्हणजे सुतारापाशी नेतो आणि सुताराला म्हणतो हे नीट कर, ह्याचं काय झालंय बघ. जो शेतकरी आपली पाभर म्हणा, तिफन म्हणा नीट करून ठेवतो, ते शेतकरी पाऊस पडला आणि वापसा झाला की पहिल्यांदा पेरणी धरतो. पण जो शेतकरी महाराज आपली पाभर म्हणा, तिफन म्हणा नीट करून ठेवीत नाही, आणि पाऊस पडल्याच्या नंतर भाऊकीने पेराय धरलं की ह्यो म्हणतो बायकोला म्हणतो, कुठे गा आपली तिफन? बायको म्हणती पडली असं वाढ्याला. ती वाढ्याला जाऊन बघतो, त्या तिफणीची दांडी एकीकडे असती, रुमणं एकीकडे असतं. महाराज सगळं विस्कळीत तो एका 5 ठुकीतून रानात घेऊन येतो. तिफन धरतो, पेरायला चालू होतं. 1 तास आणलं महाराज की लगेच त्या तिफणीची कुठे दांडी मोडन, त्या तिफणीचं कुठे रुमणं मोडन. हे कशामुळे होतं? तर आपण आवडीने वस्तू जोपासली ना, ती वस्तू सुद्धा आपल्याला तितक्याच आवडीने मदत करत असते. आणि ज्याने आवडीने वस्तू जोपासली नाही त्याला वस्तू आवडीने मदत करत नाही. विठ्ठल ज्ञानोबा राय म्हणतायत, एखादा वीर आहे, तो वीराला पुढे 6 महिने रणांगण आहे हे कळल्याच नंतर तो वीर काय करतो महाराज? तो 8ही प्रहार आपली तलवार आहे, आपली कुऱ्हाड आहे, तो 8ही प्रहार घाशीत असतो. मी म्हणत नाही म्हणून समर्थेशी वैर जया पडिले हाड खाईर. तो जैसा 8ही प्रहार परजोनी असे, तो 8ही प्रहार आपली तलवार घाशीत असतो महाराज. मग जी तलवार घासतो, जो आपली कुऱ्हाड घासतो, त्याला ते युद्धामध्ये कामाला येते. पण जो तलवार घासत नाही, कुऱ्हाड घासत नाही, त्याला युद्धामध्ये ती कामाला येत नाही. मग तुमच्या लक्षात आलं असेल, आपण जर एखादी आपली वस्तू आवडीने जोपासली तर ती वस्तू सुद्धा आपल्याला तितक्याच आवडीने मदत करत असते. बघा विठ्ठल. आपण जर एखाद्या प्राण्यावर आपली आवड बसली तर प्राण्यात सुद्धा आवड बसते. बघा आमच्याकडे एक शेतकरी येतं, त्या शेतकऱ्यांचं त्यांच्या प्राण्यावर म्हणजे बैलावर इतकी आवड बसलेली की शेतकरी बाहेरून आला आणि आल्याच्या नंतर गोठ्यात घुसला ना, आधी बैलाच्या अंगावर हात फिरत नाही तोवर बैल खाली बसत नाही. जर एकदा बैलाच्या अंगावर हात फिरवला, पाठीवून हात फिरवली, थाप दिली की लगेच बैल खाली बसतो महाराज. यालाच म्हणायचं यस्य प्रीती तस्य प्रीती. आपली जर आवड प्राण्यावर बसली ना, प्राण्यात सुद्धा आवड आपल्यावर बसत असते. आमच्या पाठामध्ये गुरुवर्य सांगत असतात, विनोदाने गुरुवर्य सांगतात की बाबा हो, आपण जर जीव लावला ना, रानचं पाखरू सुद्धा जवळ येतं. हा मग आपणच परत म्हणतो, कोण्या गावाचं आलं हे पाखरू? विठ्ठल. आपली आवड प्राण्यावर बसली तर प्राण्याची आवड सुद्धा आपल्यावर बसते. नाही आपली आवड जर मानवावर बसली ना, त्या मानवाची सुद्धा आवड आपल्यावर बसते. आपण जर प्रेम एखाद्या मानवावर केलं तर मानव सुद्धा प्रेम करतो. एक जण म्हणला, महाराज तो रामभाऊ मला प्रेमाने बोलतच नाही हो.
अहो तो रामभाऊ प्रेमाने बोलत नाही, पण तू त्या रामभाऊला प्रेमाने बोलतो का? म्हणे नाही नाही नाही, मी तुझं बोलत नाही. म्हणजे आपण जर प्रेमाने बोलत नसतो तो कसा बोलेल? नाही महाराज, आपण जगाला फक्त प्रेमच दिलं पाहिजे. आपण जगाला प्रेम दिलं तर जग सुद्धा आपल्याला प्रेम देतं. साने गुरुजी म्हणतात खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावी. साने गुरुजी सुद्धा म्हणतात आपला एकच धर्म आहे, आपली एकच जात आहे. कोणची? आपण जगाला प्रेम द्यायचं, तेव्हा आपलं जग सुद्धा आपल्याला प्रेम देईल. बघा, आपण जगाला प्रेम दिलं ना, लोक आपल्याकडे चिंग चिंग चिंगाट पळत येतील. महाराज विठाल विठाल. हो, आपण लोकांना काय दिलं पाहिजे? प्रेम दिलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये श्री बृहत्तर संवाद आलेला आहे. श्री बृहत्तर संवाद वक्ते बाबा म्हणायचे ज्याचं लग्न झालंय त्यांनी श्री बृहत्तर संवाद अवश्य ऐकावं. बघा, श्री बृहत्तर संवादामध्ये काय सांगितलंय, काय सांगितलंय सांगू तुम्हाला. तुकोबराय आपल्या बायकोला म्हणतात, जिजे लोकांना काही काम नाही म्हणून लोक आपल्याकडे येतात का? लोकांना काही काम नाही म्हणून लोक आपल्याकडे येत नाहीत. कोण येते घरा आमुच्या कशाला, काय त्याचा त्याला नाही धंदा. लोकांना काम नाही म्हणून लोक आपल्याकडे येतात का? तर नाही. लोकांना लाखो काम आहेत, लोकांना हजारो काम आहेत, लोकांना कित्येक काम आहे, तरी लोक आपल्याकडे येतात. याचं कारण एक आहे, आपण लोकांना प्रेम देतो म्हणून लोक आपल्याकडे येतात. ऐसे ती लोक प्रीतीसाठी, ऐसे ती लोक प्रीतीसाठी माने पाचारिता नोहे आरानूक, माने पाचारिता नोहे आरानूक. ऐसे ती लोक प्रीतीसाठी, ऐसे ती लोक प्रीतीसाठी. जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत लोकांना आपण प्रेम देतो म्हणून लोक आपल्याकडे येतात, लोकांना मान देतो म्हणून लोक आपल्याकडे येत नाहीत. म्हणजे आपली आवड जर एखाद्या मानवावर बसली तर मानवाची आवड सुद्धा आपल्यावर बसते. आणि महाराज शेवटचं म्हणजे आपली आवड जर त्या भगवान परमात्म्यावर बसली ना, त्या भगवान परमात्म्याची सुद्धा आवड आपल्यावर बसते. कसं सांगू तुम्हाला, काही लोक म्हणतात महाराज त्या देवाचं आमच्याकडे लक्षच नाही. अरे बाबा, देवाचं तुझ्याकडे लक्ष नाही, पण तुझं आहे का देवाकडे लक्ष? काय काय लोक त्या देवाचं अस्तित्व मानायला तयार नाहीत. लोक म्हणतात महाराज तुमचा भगवान परमात्मा दिसत नाही हो. मग दिसत नाही तर तो भगवान परमात्मा आहे कसा? तो भगवान परमात्मा बोलावल्याच्या नंतर येतच नाही हो, तो भगवान परमात्मा आहे कसा? मी एक सांगू तुम्हाला, तो भगवान परमात्म्याला तुम्हाला भेटायचं असेल ना, तुमची योग्यता वाढवली पाहिजे, योग्यता वाढवली पाहिजे. तुमची योग्यता वाढवली तर तो भगवान परमात्मा भेटतो. ऐका, तुम्हाला उदाहरण देतो. सांगा, तुम्हाला जर पंतप्रधानांना भेटायचंय, पंतप्रधानांना भेटायचं म्हटल्यानंतर तुम्ही विचार केला, हा आज मला मोदी साहेबांना भेटायचंय, मोदी साहेबांबरोबर चहा घ्यायचा, असं म्हटल्याबरोबर मोदी साहेब लगेच येतात आणि म्हणतात का चला चहा घेऊ? नाही महाराज. त्याकरता आपली योग्यता वाढवली पाहिजे. आपण सरपंचाचे भेटलं पाहिजे, सरपंचाची भेटून आमदाराची भेटलं पाहिजे, आमदाराची ओळख केली पाहिजे, खासदाराची ओळख केली पाहिजे, मुख्यमंत्र्यांची ओळख केली पाहिजे, नव्हे नव्हे पंतप्रधानाच्या पेची ओळख केली पाहिजे. एवढं असून सुद्धा, एवढं करून सुद्धा पंतप्रधानाची इच्छा पाहिजे आपल्याला भेटण्याकरता. मला सांगा, ज्याच्या ताब्यामध्ये हा देश आहे, ज्याच्या ताब्यामध्ये देश आहे, त्याला भेटण्याकरता इतकी खटाटोप करावी लागत असेल तर मला सांगा, ज्याच्या हातामध्ये सर्व विश्व आहे त्याला भेटण्याकरता का थोडी खटाटोप करावी लागत का? तो भगवान परमात्मा येतो सुद्धा महाराज, पण त्या भगवान परमात्म्याला बोलावलं तसं पाहिजे. तो भगवान परमात्मा खातो सुद्धा, पण त्या भगवान परमात्म्याला खाऊ तसं घातलं पाहिजे. कोणासारखं खाऊ घातलं पाहिजे? त्या भगवान परमात्म्याला नामदेव रायांसारखं खाऊ घातलं पाहिजे. त्या भगवान परमात्म्याला यशोदे मैयासारखं खाऊ घातलं पाहिजे. त्या भगवान परमात्म्याला बोलावलं पाहिजे, राधेसारखं मिरेसारखं बोलावलं पाहिजे, तर तो भगवान परमात्मा येतो. आणि प्रेम करताना सुद्धा आपण राधेसारखं मिरेसारखं प्रेम केलं पाहिजे. असं जर आपण प्रेम केलं ना, तो भगवान परमात्मा नक्की धावत येईल. बघा, विठ्ठल त्या भगवान परमात्मा असं प्रेम केल्याच्या नंतर तो भगवान परमात्मा येणार नाही का हो? तो भगवान परमात्मा येईल. म्हणजे तुकोबराय सुद्धा म्हणतात, आपली आवड जर देवावर बसली ना, तर देवाची सुद्धा आवड आपल्यावर बसत असते. आपली आवड देवावर बसली, देवाची सुद्धा आवड आपल्यावर बसत असते. तुकोबराय म्हणतात, आवडेत याची त्याची तया, आवडेत याची त्याची तया. नाही चाड देवा आणि का सुखाची, नाही चाड देवा आणि का सुखाची. आवडेत याची त्याची तया, आवडेत याची त्याची तया. त्या
भगवान परमात्म्याला काय आवडे तयाची त्याची तया. तो भगवान परमात्म्याला फक्त आपले भक्त आवडतात. ज्ञानोबा म्हणतात आपण जर त्या भगवान परमात्म्यावर प्रेम केलं तर तो भगवान परमात्मा सुद्धा आपल्यावर प्रेम करतो. आपली आवड जर त्या भगवान परमात्म्यावर बसली तर त्या भगवान परमात्म्याची आवड सुद्धा आपल्यावर बसते नव्हे महाराज. आणि जर एकदा त्या भगवान परमात्म्याची आवड आपल्यावर बसली ना, बसल्याच्या नंतर काय होतं ज्ञानोबा अभंगाच्या प्रथम चरणात. निज भक्ताची आवडी, निज भक्ताची आवडी, निज भक्ताची आवडी, निज भक्ताची आवडी. सांभाळी त्या घडी घडी, सांभाळी त्या घडी घडी, सांभाळी त्या घडी घडी, सांभाळी त्या घडी घडी. राखोनिया हान, राखोनिया फुकट हान. निज भक्ताची आवडी सांभाळी त्या घडी घडी. भगवान परमात्म्याला काय आवडतं तर भगवान परमात्म्याला आपले भक्त आवडतात. आणि भक्त आवडल्यानंतर तो भगवान परमात्मा काय करतो तर आपल्या भक्ताला घडी घडीला सांभाळतो. देवाची आवड पाहायची महाराज. देवाची आवड पाहत असताना एक जीवाची आवड, एक साधूची आवड आणि एक देवाची आवड. जीवाची आवड, जीवाला काय आवडतं महाराज? काय जीवाला आवडतं तर जीवाला काय आवडत नाही. हा, शेळी काय खात नाही हो, शेळी दगड सुद्धा चाटून बघते कसा आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणजे जीवाला काय आवडत नाही? जीवाला सर्व काही आवडतं महाराज. नाही नाही महाराज, तरी आम्हाला संत महात्म्यांचे प्रमाण देऊन सांगा. सांगतो तुम्हाला, ऐका. ज्ञानोबा यांनी 15व्या अध्यायामध्ये 5 वया टाकलेल्या आहेत. प्रमुखपणे जीवाला 5 गोष्टी आवडतात, 5 विषय आवडतात. कोणचे? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. 5 विषय आवडतात. शब्द विषय, जीवाला शब्द विषय किती आवडतो? किती आवडतो शब्द विषय? प्रत्येकाला शब्द विषय आवडतो. आपण जर बाहेर चाललो असताना, आपण सर्वजण महाराज बाहेर जात असताना आपल्याला शब्द विषयाची आवड आहे. शब्द विषयाची आवड आहे. जे ड्रायव्हर लोक असतात त्यांना एक सवय असते. काय? गाडीमध्ये बसलं की आधी टेप चालू करायचा. आमच्याकडे सवय आहे बघा. आमच्याकडे जर ट्रॅक्टरवाला ट्रॅक्टरवर बसला ना, आधी तो टेप लावतो आणि नंतर ट्रॅक्टर चालू करतो. हा, मला एक प्रश्न पडतो बाबा की ट्रॅक्टरवर बसल्याच्या नंतर जर गाणे लावले नाही तर ट्रॅक्टर चालवा येत नाही का हो? म्हणजे काय गाणे असतात त्यांचे? भरपूर असे गाणे असतात. हा, पण ते महाराज त्यांना काय असते तर शब्द विषयाची आवड असते. शब्द विषयाची आवड. ज्ञानोबा म्हणतात, मनाच्या रथी ओळगे, श्रवण इंद्रियाच्या द्वारी निघे, शब्दाची आरी घे राना माझी. हा, ज्ञानोबा म्हणतात शब्द विषयाची आवड. आपण सर्वजण कानामध्ये हेडफोन घालतो आणि हेडफोन घालून चालतो, म्हणजे आपल्याला ह्या जाऊन लक्षात येईल आपल्याला कशाची आवड आहे तर शब्द विषयाची आवड आहे. विठ्ठल शब्द विषयाची आवड. दुसरं म्हणजे शब्द स्पर्श विषयाची आवड. आपल्याला प्रत्येकाला स्पर्श विषयाची आवड आहे. ज्ञानोबा म्हणतात, तोची प्रकृतीचा वाघोरा, करी त्वचेची मोहरा, आणि स्पर्शाची घोरा वना जाय. हा, स्पर्श विषय. स्पर्श विषय किती आवडतो आपल्याला सांगेल तुम्हाला, ऐका. थंड अशा हिवाळ्यामध्ये सुद्धा थंड असं पेय पिणारी माणसं तुम्हाला दाखवून देईल. आणि कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा गरम गरम असा चहा पिणारी माणसं तुम्हाला दाखवून देईल. म्हणजे स्पर्श विषय किती आवडतो. एक आजीबाईकडे एक पाहुणा आला. पाहुणा आल्याच्या नंतर आजीबाईला तो सांगू लागला, असं झालं तसं झालं, आमच्या गावामध्ये इकडं आहे, आमच्या गावामध्ये असं आहे. आजीबाई म्हटली, बोलू नको, तुला जेवायची का? सांगितलं, हो भूक लागली, जेवायची. आजीबाईने स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्याच्या नंतर गरम गरम अशी चपाती आणि भाजी केली. एक चपाती वाढली आणि वाढल्याच्या नंतर सांगितलं, कसा झाला स्वयंपाक? चांगला आहे ना, छान आहे ना? तो म्हटला, आजी स्वयंपाक एकच नंबर आहे, फक्त चपाती थोडी गरम पाहिजे. चपाती गरम पाहिजे. आजी म्हणल्या, अरे गरम गरम चपाती दिली. आजी म्हणली, चालते. चपाती लाटल्याच नंतर चपाती महाराज आजीने डायरेक्ट ताटात नाही वाढली. आजीने तशीच ती उलथाण्यावर घेतली आणि मग त्याच्या पुढे आणली. म्हणजे खा आता. असं म्हटल्याच नंतर त्याने खाल्ली. म्हणला, ती म्हणली, आहे ना आता गरम? नाही म्हणे, आजी अजून थोडीशी गरम पाहिजे. हा, आजीला रागच आला. आजी म्हणली, अजून गरम पाहिजे. आजीने तवाच उचलेला आणि त्याच्या पुढे धरला. म्हणली, खा आता तव्या मोडून. त्याने तव्या मोडून खाल्ली.
म्हणलं आजी आजूक थोडीशी गरमच पाहिजे. असं म्हटल्याच्या नंतर ती मग आजी पण आपल्याकडलीच होती, हुशार होती. आजी म्हणली मेल्या आता चुलीत बसून खा. विठ्ठल हो लक्षात येईल तुमच्या. बघा हा शब्द स्पर्श विषयाची आवड, स्पर्श विषयाची आवड प्रत्येकाला आहे. शब्द स्पर्श रूप विषयाची आवड, रूप विषयाची आवड कुणाला नाही हो. रूप विषयाची प्रत्येकाला आवड आहे. बघा रूप विषयाची प्रत्येकाला आवड आहे. कसं काय महाराज? हो आजकाल प्रत्येक तरुण हा मी कसा दिसतोय यासाठी सेल्फी काढतो. बघा मग सेल्फी काढतो म्हटल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल रूप विषयाची आवड आहे का नाही. प्रत्येकाला रूप विषयाची आवड आहे. शब्द स्पर्श रूप रस, रस विषयाची आवड. रसण्याची या वाटा निघो निघा सुबाटा, रसाचा दरकुटा भरोची लागे. रस विषयाची आवड. किती रस विषयाची आवड आहे हो आपल्याला प्रत्येकाला. रस विषयाची आवड म्हणजे तुम्हाला थोडंसं आपल्या भाषेमध्ये सांगू का, आपले जिभेचे चोचले. जिभेचे अजून सोपं करून सांगू का, जिभे चोचले म्हणजे महाराज खादाड नसते का खादाड. हा ज्याला नुसतं खायचीच इच्छा असते ते जिभेचे चोचले. या काहींना इतकी खाण्याची इच्छा असते, इतकी आवड असते खायची सांगू नका. एक आजीबाई डॉक्टरांकडे गेली, एक महिला, आणि डॉक्टरांकडे गेल्याच नंतर सांगितलं डॉक्टर माझं वजन कमी होत नाही हो, वजन कमी होण्याकरता मला काहीतरी औषध द्या. औषध द्या म्हटल्यानंतर डॉक्टरांनी महिलेकडे बघितलं आणि बघितल्यानंतर सांगितलं का हो तुम्ही मागच्या वेळेस पण आलतात का. सांगितलं हो आलते ना, तुमच्या औषधाने फरकच नाही पडला. कशाचं औषध आणि कशाचं काय तुम्हाला. अरे असं तालुका नाही, तालुक्यात असं कुणीच म्हणत नाही डॉक्टरच्या औषधाने फरक पडत नाही. ज्याला फरक पडत नाही तो माझ्याकडे येतो. हा असं माझ्याकडे येतो आणि तुम्ही म्हणताय फरक पडत नाही. सांगितलं डॉक्टरांच्या लक्षात आलं आणि डॉक्टर म्हणले आजीबाई खरं सांगा बरं मग तुम्ही जेवण किती करता. ती म्हणली बाई बरं जेवणाची विचारलं माझ्या. हा जेवण होय लय नाही 15-20 चपात्या खाते, एक भगुलं भरून भाजी खाते आणि एक कुकर भरून भात खाते. डॉक्टर म्हणला काय गावाचं जेवती का काय किती खाती. हा म्हणला मग डॉक्टर म्हणला आजीबाई एक काम करा 2-4 चपात्या खा, एक वाटी भरून भात खा आणि एक प्लेट भरून भाजी खा. ओके सांगितलं चालते. हा असं म्हटल्यानंतर ती आजीबाई हुशार होती. आजीबाईने सांगितलं डॉक्टर हे मग जेवणाच्या आधी घ्यायचं का जेवल्याच्या नंतर. म्हणजे महाराज शब्द प्रत्येकाला रस विषयाची आवड. शब्द स्पर्श रूप रस गंध, गंध विषयाची प्रत्येकाला आवड आहे. हा ज्ञानोबा म्हणता येण्याचे घराण्याचे देहांश करून निघणे, गंधाचे दारुणे आडवे लंगी, गंध विषयाची आवड. ही झाली जीवाची आवड. मग आता महाराज तुम्ही सांगणार होते साधूची आवड. हा साधूला काय आवडतं. साधूला 5 गोष्टी आवडतात. कोणच्या कोणच्या. आवडे पंढरी, भीमा पांडुरंग, चंद्रभागा, लिंग पुंडलिक. 5 आहेत बघा तुम्ही मोजून पहा. अजून काय आवडतं. देवाचं नाव आवडतं, देवाचं रूप आवडतं, देवाचे गुण आवडतात, देवाची मात आवडते, नोहे नोहे देवच आवडतो. हा महाराज हे 5 गोष्टी आवडतात. ह्या 5 गोष्टी आवडतात कुणाला. साधूला. आता देवाला काय आवडतं हो. देवाला सुद्धा 5 गोष्टी आवडतात. कोणच्या. आवडे देवाशी तो ऐका प्रकार आणि नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. 5 गोष्टी आहेत. तुम्ही घरी जाऊन अभंग पाहू शकता, तुम्हाला 5 गोष्टी कळतील. मग महाराज देवाला 5 गोष्टी आवडतात. अजून काय आवडतं. देवाला आपले भक्त आवडतात. मग ते भक्त आवडतात. देवाला भक्त आवडत असताना महाराज ते भक्त देवाला आवडतात हे बरोबर आहे, पण भक्तासाठी देव काय करतो तर भक्तासाठी आपला देव आपल्या त्या भक्ताला घडी घडीला सांभाळतो, त्याची भूक ताण हरवतो, त्याची भूक ताण मिटवतो आणि त्याची जी चिंता आहे ते आपल्या जीवावर घेतो. राखून या भुकतान करी त्याचा बहुमान. त्या आपल्या भक्ताला वस्त्र सुद्धा पुरवतो. वस्त्र पुरवतो. वस्त्रभूषणे पुरवी चिंता त्याची वाहे जीवी आणि निवबराय म्हणतात. एवढं सारं असताना सुद्धा मग त्या भक्ताला काय ऊन आहे का. काही ऊन नाही. निरामने त्याचे उने नेदी पडो कवन्या गुण. विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, भक्ताची आवडी सांभाळी त्या घडी घडी. राखोनिया भुकतहान
करी त्याचा बहुमान. वस्त्रभूषणे पुरवी चिंता त्याची वाहे जीवी, राखोनिया भूक तहान करी त्याचा बहुमान. निरामने त्याची उणे नेदी पडो कवन्या गुणे, राखोनिया भूक तहान करी त्याचा बहुमान. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ पाहण्याचा आपण थोडासा प्रयत्न केला. जसे मला संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांनी बुद्धी दिली, जशी तुकोबरायांनी बुद्धी दिली, जशी भैरवनाथ महाराजांनी बुद्धी दिली, जसे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला जसं सुचलं तसा मी बोलण्याचा प्रयत्न केला. जर काही चुकलं असेल तर माफ करा. तुमचा मुलगा आहे म्हणून माफ करा. आणि जे काय बरोबर असेल ते ज्ञानोबरायांचे ठरवा, तुकोबरायांचे ठरवा, भैरवनाथ महाराजांचे ठरवा. झालेले सेवा याच ठिकाणी समाप्त करतो. माझ्याबरोबर आले सर्वांचे एकदा आभार मानतो. फक्त मराठीचे आभार मानतो आणि सेवेला इथेच पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, भैरवनाथ महाराज की जय.